हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा जो व्हिडिओ आहे तो 2 दिवसाचा मिळून आहे। माइट बी फ्रायडेचा हा व्हिडिओ आहे जो स्टार्टिंगला आणि एक संडेचा आहे। सो इथे ती पिल्लू खेळत होती आणि तिचं सध्याचं कसं चालू आहे, खेळणी घ्यायची, त्याच्याजवळ 2-3 गप्पा मारायच्या आणि तिच्या लँग्वेजमध्ये काहीतरी बोलते त्या टॉईजसोबत आणि त्यांना असं लांब फेकून द्यायचं। कधी कधी आहे ना ती उभ्याने पण फेकून देते, सेल म्हणा किंवा काही असं हेवी गोष्ट तुम्हाला पुढे तर दिसेलच ती काय काय करते ते। आणि एवढ्या जोरात फेकताना की मला कधी कधी भीती वाटते की चुकून एकदा टीव्हीवर लागला ना की टीव्ही फुटलाच समजा, कारण का तिच्या हाईटच्या थोडंसं तुम्ही बोलू शकता आहे, हात तर तिचा पोचतो, कारण का एकदम हाईटवरती टीव्ही लावू शकत नाही त्याच्यामुळे। आणि आता तिचं हे खेळणं वगैरे चालूच आहे आणि सध्या ना तिला असं पटकन म्हणजे न्यू गोष्टी सांगितल्या ना की तिला पटकन कॅच करतात। जसं की तुम्हाला मी पुढे सांगेलच की पिल्लूला आहे ना मी स्टार माझ्याकडे ना ते रात्रीचे ब्लो करतात ना त्याला काय बोलतात मला एक्झॅक्टली नाव नाही माहिती, ते माझ्याकडे स्टार होते ते तिला दिले आणि तिला मी फक्त एकदा किंवा दोनदा सांगितलं पिल्लू हे स्टार आहे, स्टार बोलतं त्याला स्टार। तिला जस्ट स्टार बोलता येत नाही, ती स्टा करते, म्हणजे ॲटलिस्ट तिला समजतंय तरी की ते काय आहे। आणि आता तिचं तेच चालू आहे, हे स्टार जे तुम्हाला मी बोलत होती ते रेडियमचे स्टार आहेत। हां सो त्याच्यासोबत ती खेळत होती आणि तिला ना सध्या हेअरबँड लावते, कारण का केसांची ग्रोथ हळूहळू वाढत चालली आणि त्याच्यामुळे ती खूप इरिटेशन होते तिला। आणि आहे ना इथे कुकीचे आम्ही जुने व्हिडिओ लावलेले, पिल्लू पण बघत होती आणि कुकी पण बघत होती। कुकीला म्हणजे आमचा साऊंड येतोय, तिचा साऊंड येतोय, आम्ही काय बोलतोय आमच्या साऊंडला ती कॅच करते आणि ती तेच व्हिडिओ बघत होती। कुकी म्हणजे लिटरली तिच्या लहानपणीचे व्हिडिओ बघत होती आणि मध्येच आम्हाला भीती वाटायची की ही पटकन टीव्हीच्या इथे उभी राहील आणि टीव्हीच्या स्क्रीनला जर नखं वगैरे लावले तर त्याची पण भीती वाटत होती। तुम्ही बघता अगदी ती कशी बघते, मोठ्या माणसासारखी अगदी ती तिचे व्हिडिओ बघत होती की ती काय करते, कारण का त्याच्यामध्ये आमचा व्हॉइस आहे, आम्ही बोलतोय की कुकी हे नको करू, कुकी ते कर, कुकी असं तसं, त्यामुळे ती आमच्या म्हणजे आता दीपक बोलतोय ना तर दीपक जवळ। आणि आता तुम्ही बघता पिल्लूला मी सांगितलं हे काय आहे, ती स्टार काय आहे ते स्टार। आणि सो आज मला टाईम होता, सो म्हटलं पहिलं तूप काढून घेते, मलाई खूप साठलेली आणि मला वाटतं मी हे सेकंड टाईम तूप काढते, कारण का मला सहसा आधी ना एवढी आयडिया नव्हती इझी आहे वे, मला आधी वाटायचं खूप हार्ड आहे तूप काढणं म्हणजे, पण आता ती एकदा काढले ना ती सवय लागली। सो हे मी 2 आठवड्याची माईट बी किंवा 1-1.5 आठवड्याची मलाई साठवून ठेवलेली, सो ते रेडी झालं आहे आता, थोडंसं त्याला ताक सुटलं आहे बोलू शकता। आणि आता तूपच्या प्रोसेसमध्ये ते आहे आणि मी सेकंड टाईम काढते आणि मला एवढा आनंद होतो आहे ना काय सांगू तुम्हाला की मला तूप फायनली काढता आलं आणि एवढीशी छोटीशी भरणी भरलेली आहे। आणि आता इव्हिनिंगला माझं जे काय काम होतं ते आता सगळं झालं आहे आणि जेव्हा तूप काढत होती तेव्हा पिल्लू पण माझ्यासोबत होती, तिला पण बघायचं होतं काय करते। ते सगळं झाल्यानंतर जराशी घरातली कामं आवरल्यानंतर आम्ही आता थोडंसं खाली फिरायला जात होतो, कारण का पिल्लूला दीपक घरी असतो ना तेव्हा संध्याकाळी तिला असं गाडीवरती राऊंड मारवते जेणेकरून तिला पण थोडंसं वेगळं म्हणून। आणि हे शूज बघताय रिसेंटली तिला आम्ही नवीन आणलेत आणि सो आता खाली जायला निघालो आहे। तिला पण माहिती आहे की लिफ्ट येते, लिफ्टचा वेट करा, अगदी म्हणजे ती अगदी हुशार माणसासारखी ती आहे ना लिफ्टमध्ये वेट करते अगदी लिफ्टचा। आणि आता खालून आल्यावरती मग जेवण पण करायचं होतं, अर्धं जेवण मी करून गेलेली आणि पिल्लूला आहे ना मी आज बेसनचा पोळा केलेला, कसा केलेला काय केलेला जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा, मी तुमच्याजवळ शेअर करेन। आणि पिल्लूने आहे ना आवडीने खाल्ला, मी भात आणि डाळसोबत असं काहीतरी भाजी म्हणून तिला द्यावं म्हणून मी बेसनचा पोळा केलेला, सो तिला आवडला। पहिल्यांदा थोडंसं तोंडीने हे केलं, नंतर मग तिला तेच खायचं होतं, भात डाळ नको होतं, तिला फक्त बेसनचा पोळा हवा होता, कारण का थोडा क्रिस्पी झालेला, क्रंची बोलू शकता तसं झालेलं, सो ते तिला भरवलं आणि तिने खूप आवडीने खाल्लं। मी कधीतरी आहे ना तुम्हाला रेसिपी शेअर करेली, ओट्सचा पण करते, बेसनचा पण करते, खूप मस्त लागतो, तुम्ही पण खाऊ शकता, आपण पण खाऊ शकतो, म्हणजे आपण पण खाऊ शकतो आणि बेबीला पण देऊ शकतो, बाळ लोकांचा थोडासा वेगळा आहे। बॅक टू माय चॅनल, संध्याकाळी ब्लॉग चालू केलं आहे, सकाळची गडबडमध्ये ना एवढं जमत नाही, सो आता चालू केलं। आता काय करते, पिल्लूचं रक्षाबंधन झालं पिल्लू आणि दीपकचं, सो त्याची छोटे व्हिडिओ किंवा फोटोज असतील ते मी व्हिडिओच्या एंडला अटॅच करेल। सो आता आहे ना पसारा सगळा आवडून घेते, पिल्लूला जस्ट झोपवली आणि सकाळी पूजा नाही होत माझ्याकडून, सो आता मला पूजा वगैरे करायची आहे, देवाला पण मी राखी बांधते। माझा भाऊ आहे तो येणार होता पण त्याला सुट्टी नाही भेटली, सो त्याला काही जमलं नाही, म्हणजे मावशीचा मुलगा, सो तो आता बघूया त्याला टाईम भेटेल, त्याला सुट्टी भेटेल तसा तो येईल, केव्हा येईल काय माहिती,
बघूया आता. सो आता पटकन सगळं आवरून घेते. ते कबट लावत होते. ते झोपले. पिल्लूचे खेळणे बिळणे सगळं तसंच पडलं आहे. आवरायचं आहे. इवन किचनमध्ये पण सगळं तसंच पडलं. सगळं नीट होतं. काय झालं, पिल्लूला रेडी करताना सगळं दीपक निघतो ना तेव्हा माझं सगळं घाई गडबडच होते. निघतो ना ऑफिसला तेव्हा माझी पुरी घाई गडबडच होते. सगळं जे नीट ठेवलेलं असतं ना ते सगळं विस्कडून जातं. आणि तसंच काहीतरी आत्ता पण झालं. सगळं जागेवर ठेवून देते किचनमधलं. आता पिल्लूचं जेवण पण करायचे. ती डाळ पण भिजत घालते पटकन. मूग डाळ आहे ते भिजत घातले. आज याची खिचडी करा. आणि आता आहे तो नेक्स्ट डे ब्लॉग सुरू झाला आहे. संध्याकाळचंच रुटीन तुमच्याजवळ मी शेअर करते. पिल्लूला झोपवलेली कशी तरी करून आणि सगळे आता टॉय आहेत ते आवरायचे होते. ती उठल्यावरती तरी पण टॉयचा पसारा होणार होता पण तरी पण आवरते कारण का थोडा कचरा क्लिनिंग देवाची पूजा वगैरे करायची असते. त्याच्यामुळे म्हटलं पटकन आवरून घेते कारण का कधी कधी कसं होतं मोस्टली करून माझी पूजा आहे ना ती इव्हिनिंगलाच होते. सकाळी नाही कधी पॉसिबल होत. कधी आंघोळ लेट होते कामामुळे मला टाईम नाही भेटत असं कधीतरी होतं. आणि जर कधी सगळं आवरलेलं असेल पिल्लू नीट झोपलेली असेल मग सकाळी पूजा होते. सो असं काहीतरी रुटीन असतं माझं डेलीचं. मोस्टली करून पूजा माझी संध्याकाळीच होते. आणि आता पिल्लूचे आहे ते टॉय सगळे आवरून ठेवते. जे छोटे टॉय आहेत ते बास्केटमध्ये ठेवून देते आणि सगळे आहेत ना ते असेंबल करून ठेवते कारण का मग जेव्हा ती उठते ना मग तेव्हा तिला असे बॉक्सेस नीट दिसले किंवा असे तिच्या रिंग्स असतात ते टाकायच्या नीट अरेंज केलेल्या दिसल्या ना की मग ती अगदी आवडीने खेळते आणि त्याच्यात तिला इंटरेस्ट येतो. सो ते पटपट भरून ठेवते. आणि आता पहिला कचरा काढेल. बाकीची जी माझी कामं आहेत छोटी मोठी ती पण करायची होती. आणि दीपक संध्याकाळी जायच्या आधी मी सगळी कामं करून घेते माझी. आणि हे जे टॉईज आहेत ना ते पिल्लूला आम्ही डीमार्टमधून घेतलेले मस्त आहे. सरप्राईज बॉल तुम्ही बोलू शकता. सरप्राईज एक तुम्ही बोलू शकता ते आहेत. त्याच्याने मस्त खेळते ह्या 2 टॉयनी. सो आता हे पटपट सगळं आवरून घेते. आणि हे जे रिसेंटली मी टॉय आहेत ना मिशोवरून ऑर्डर केले आहेत ह्याच्यानी एवढं खेळत नाही ती. पण आता मालपुहा जो कालच्या ब्लॉगमध्ये म्हणजे सॅटर्डेच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलं आहे. म्हणजे सॅटर्डे केलेलं आज सो मंडे आहे. सो आज मी परत एकदा केलं आहे पिल्लूसाठी. सो ते होईपर्यंत धूप गेलेलं म्हणजे भिजलेलं ते लावलं. आणि मी आज देवाला राखी बांधली इथे. तुमच्याकडे बांधतात की नाही मला नक्की सांगा. सो आता पटकन आहे ते मी करते. पिल्लू आहे ते खेळते पण आहे आणि बघते पण आहे. सो आता इथे होतोय. एकच मी मोठा घातला. 2 घालायला ना म्हणजे तेवढा टाईम पिल्लूकडे लक्ष द्या. सो एकच मोठा घातलाय. आणि हिचं बघा हे खेळणे असे टाकते आणि मग पडते. मी किती मस्त खेळत बसते. सरप्राईज परत लावते पण ती. पटकन ते होते का बघ. कुठला देता येत नाही म्हणजे बनाना तिला आवडतो तो खाते ती फक्त. ॲपल पण एवढा नाही खात ती आवडीने. सो मला मग आता इव्हिनिंगसाठी असं तिला काहीतरी ना स्नॅक्समध्ये करावं लागतं. सो आता ते करते. कधी कधी मी बेसनच्या चिला पण देते तिला सध्या. आता हे झालं की तिला हे देईन करून. मला दिसत असेल थोडं गॅसवर राहिलं कारण का ही जेव्हा काय करते ना तेव्हा हिला शीच येते. सो आता तिला पटकन भरवून घेते. मस्त लागतं. तुम्ही पण कधीतरी ट्राय करून बघा. मस्त की तुपात हे करायचं. काळपट काळा येतो हां प्रकाश नाही. सो आता पटकन पिल्लूला भरवून घेते. Come. 1, 2, 3, 4. Surprise! 1, 2, 3. 1, 1, 2. हा टाका तुम्ही लांब. एकदम फेकते. 3, 4. सरप्राईज. केवढा हात बघा सगळीकडे टाकलं. मग अशी सेल तिने ना टीव्हीवर मारला असतं. मी आयब्रो केलं तर असं वाटतं खूप सारे चेंजेस वाटतात मला चेहऱ्यावरती. सगळं उडवून टाकलं सगळं. हा
हे बघ छान छान छान. जा घेऊन ये, जा जा ते आण, जा आण ना. हे खेळ, हे बघ हे 1 1 2 3. हात बघा तिचे. नुसता फेका फेके फेकी चाल फेक. पिल्लू म्याव के मान. कॅट कशी करते पिल्लू? कॅट म्याव म्याव म्याव. आणि कुकी कशी करते? कुकी. आणि माकड कसा करतं? आणि टायगर कसा करतो? आणि चिवताई कशी करते? आणि पिल्लू कशी करते? मी काय केला, स्टूल दिला आणि तिला दिला आणि सांगितलं ह्याच्यात खेळणे टाक. बघा कसं टाकते सगळे. म्हणजे थोडेसे चेंजेस केले ना खेळण्यात की लगेच गप. हे बघा काय कराल पोरीला. हे बघा सगळं टाकते. हा टाक सगळं त्याच्यात, टाका सगळं. आता पाऊस पडला, थोडस थंड वाटते. टाक 1. काय करते? हा चिका चिका चिका. ह्याच्यावरच बस. 7:30 वाजलेत आत्ताशी. 8:20 7:20 झालेत. म्हणजे अजून एक पिल्लूचा स्नॅक्स होऊन जाईल. मला वाटतं मी तिला शेव वगैरे देऊन देईल असं. आणि त्याच्यानंतर मग तिचा डिनर. सो असं काहीतरी असेल आजचं. तुम्हाला मी दाखवेलच डिनरला काय केलंय. आता तिचं ती सेलने खेळते. काय झालंय काय माहिती, सगळं फेकते. आणि माझ्या तोंडावरती ना सेल फेकून मारला, तो गेलाय खाली. असं सगळं फेकते. आता हे काढलं. खेळणं काहीच नाही, नुसतं फेक नाही बघा. आता ओपन नाही झालं ना तर ती माझ्याकडे येईल. माझ्या माडे बघते. म्हणजे ती पिलो पण तिनेच फेकली आहे खाली उगाच. बघूया येते का येते का येते का. ह्याच्यात ना हे बघा हे टॉईज आहेत. दे इकडे. हे मी पिल्लूला आता रिसेंटलीच ऑर्डर केलंय मिशोवरून. पण एवढं काय अजून खेळत नाही आहे ती, तरी पण घेतलेत. बघूया आता कधीपर्यंत ती लर्न करते. करेल पण थोडासा टाइम जाईल, कारण की तिला अजून एवढा इंटरेस्ट आला नाही आहे याच्यात. नुसतं काढते पण त्याच्यात टाकत नाहीये. झालं, करून टाकलं त्याला नील. एक पैंजण पडलंय तिचं. बसले बघा कशी. पिल्लू आहे ना, आता मध्ये 15 ऑगस्ट होतं तेव्हा आम्ही खाली गेलेलो. पिल्लूच्या एजची मुलं होती किंवा पिल्लूहून मोठी, त्याच्यामध्ये ना पिल्लूच मोठी वाटायची. आणि सगळेजण मला विचारायचे की ही किती वर्षाची आहे. 20 महिने झालेत पिल्लूला आता. सो सगळ्यांना सांगायचं तर ते बिलीव्हच करायचे नाहीत सगळे, कारण का अजून पण एवढं असं बोलत नाही ना. मग ते मला विचारायचे की बोलत का नाही आहे अजून. दोन वर्षाच्याहून मोठी झाली आहे तरी बोलत नाही. म्हटलं नाही, ती अजून 20 महिन्याचीच आहे. असे भरपूर जण आता खाली जेव्हा भेटलेले तेव्हा बोलत होते. कारण का पिल्लूची हाईट पण आहे आणि तब्येत पण आहे, त्याच्यामुळे वाटतं पिल्लू थोडीशी मोठी आहे.
इवन पिल्लूचा वेट पण चांगला आहे. आता मध्ये डॉक्टरकडे गेलेलो ना तेव्हा त्यांनी सांगितलेलं ऑलमोस्ट तुम्हाला सांगते मी पिल्लूचं वजन 14 किलो वरती काहीतरी 500 का 600 ग्राम होतं. आता खेळते ते स्टूलमधलं सगळं काढून फेकलं इकडे तिकडे. पिल्लूचं गोंधळ बघ काय चाललंय बघा. बघा कसं चाललंय बघा तिचं. कसा गोंधळ चाललाय तिचा. ये ते आता भरवते. मूगची खिचडी केले तुम्हाला मगाशी दाखवलेले ते नॉर्मल करतात तशीच आहे. आता तिला पटकन भरवून घेते तर मग मी जेवेल. नंतर काय मला शूट करायला एवढं जमलं नाही कारण की पिल्लूला खेळवत होती त्याच्यामध्ये टाईम गेला. थोडीशी कामं केली, भांडी वगैरे धुवायची होती. सो आता तिला आंघोळ घालते मी. ऑलमोस्ट आता 11:30 वाजले तर तिला आंघोळ घालून देऊ कारण का घामाने ती चिकट होते मग तिला झोप नाही लागत. त्याच्यामुळे मग तिला आंघोळ घालावी लागते मला काय पण करून. सर्दी होती तेव्हा मी तिला वाईप करून घ्यायची पण आता नाही आहे. सो आंघोळ घालावी लागते. सो आजचा व्हिडिओ मी इथे एंड करते. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत